नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण साबुदाणा बटाटा चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत। एकदम खुसखुशीत कुरकुरीत तुम्ही ते पाहू शकता। एकदम खुसखुशीत अशी साबुदाणा बटाट्याची चकली होते। तुम्ही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा। कधी कधी काय होतं, साबुदाणा बटाटा चकली बनवत असताना साबुदाणा कच्चा राहतो किंवा तो फुलत नाही। तर अशा पद्धतीने जर तुम्ही बनवून पाहिली तर एकदम खुसखुशीत कुरकुरीत अशी होते आणि पूर्णपणे साबुदाणा त्यातला फुलतो। तुम्ही ते पाहू शकता कशा पद्धतीने दुप्पट फुलणारी साबुदाणा बटाटा चकली आहे। एक बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली तर खूप छान खुसखुशीत बनेल। इथे आपण अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे। तो आपल्याला रात्रभर पाण्यात भिजवायचा आहे। हा साबुदाणा 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। साबुदाणा 8 ते 10 तास पाण्यामध्ये जर भिजवला तर तो छान भिजला जातो आणि आपल्याला जर सकाळी जर वाळवण्याचे काही पदार्थ करायचे असेल तर आपण रात्रीच तो पाण्यात भिजत घालायचा। मी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तुम्ही ते पाहू शकता। साबुदाण्याच्या वरती अर्धा इंच एवढं पाणी येईल एवढं त्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे। तुम्ही ते पाहू शकता। एवढं पाणी ठेवून झाकण ठेवून आपल्याला हा 7 ते 8 तास भिजून द्यायचा आहे। तो छान भिजला जाईल आणि छान फुलून येईल। आपण जर चकली तो वापरणार आहे बटाट्याची चकली करत असताना तर तो छान फुलतो। तुम्ही ते पाहू शकता। खूप छान असा तो भिजलेला आहे आणि बटाटे पण उकडून घेतलेले आहेत। मोठी बटाटे असल्यामुळे तुम्हाला 3च बटाटे दिसत असतील, परंतु अर्धा किलो बटाटे आहेत। अर्धा किलो जर साबुदाणा असेल तर अर्धा किलो बटाटे उकडून घ्यायचे आहेत। त्याची साल काढून घेतलेली आहे आणि आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे, कारण आपण चकली बनवणार आहे आणि आपण जर तो स्मॅश करून घेतला तर व्यवस्थितरित्या होत नाही आणि चकली करत असताना तो तुटते। त्यामुळे काय करायचं, बटाटा छान असा किसून घ्यायचा, त्यामुळे एकसारखा तो मऊ होतो। चकली बनवित असताना मिश्रण जर व्यवस्थित झालं तर चकल्या बनवताना तुटत नाहीत, म्हणून तुम्ही अशा पद्धतीने करून घ्या। बटाटा थोडासा गरम होता त्यामुळे मला थोडा वेळ लागलेला आहे। थोडंसं हाताला चटके बसत होते, परंतु हे मी तिन्हीच्या तिन्ही बटाटे छान असे किसून घेत आहे। उकडलेली बटाटे किसून झालेली आहेत। तुम्ही ते पाहू शकता। अर्धा किलो बटाटे त्याचा किस आहे आणि साबुदाणा पण आपण अर्धा किलो घेतलेला आहे। हा भिजवलेला साबुदाणा। आपल्याला चकली बनवत असताना हा साबुदाणा तसाच वापरायचा नाही, थोडासा वाफवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तुमच्याकडे मोदक पात्र असेल तर ते ठेवू शकता। माझ्याकडे पुरण यंत्राची जी जाळी असते ती जाळी मी ठेवणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला साबुदाणा सर्व ओतून घ्यायचा आहे। आपल्याला हा साबुदाणा वाफवून घ्यायचा आहे। साबुदाणा वाफवून घेतल्यामुळे कसं होतं की चकली बनवताना साबुदाणा फुलतो, त्यामुळे चकली एकदम खुसखुशीत होते। आणि पाण्यात जर तुम्ही वाफवून घेतला तर कसं होतं, मिश्रण थोडंसं सैलसर होतं। एखाद्या मोदक पत्राच्या चाळणीमध्ये किंवा तुम्ही अशा पद्धतीने जाळी ठेवून तो साबुदाणा झाकण ठेवून 1-2 मिनिटासाठी त्याला वाफ काढून घ्या। साबुदाणा शिजल्यानंतर थोडासा काचेसारखा त्याचा कलर चेंज होतो, म्हणजे थोडासा काचेसारखा दिसतो, तुमच्या लक्षात येईलच। ट्रान्सपरंट असा दिसतो, तसा दिसला की आपण समजायचं की साबुदाणा आपला छान असा शिजलेला आहे। सर्व बाजूने छान असा वाफ त्याला लागावी म्हणून वर खाली असा मिक्स करून घेतलेला आहे। तुम्ही ते पाहू शकता। ट्रान्सपरंट असा साबुदाणा झालेला आहे, म्हणजे तो छान असा शिजलेला आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे। हे मिश्रण आपल्याला आता एकत्रित करून घ्यायचं आहे। बटाटे किसून घेतलेले आहेत, त्यामध्ये हा शिजवलेला साबुदाणा त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। त्यामुळे काय होतं, चकली बनवताना तुटत नाही। साबुदाणा शिजवून घेतला की थोडासा चिकट होतो, त्यामुळे चकल्या तुम्ही जशा पाहिजे तशा बनवू शकता आणि त्या बनवताना तुटतही नाहीत। त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तुम्हाला तिखट जर आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये मिरची पूड घालू शकता। उपवासासाठी जी मिरची पूड चालते ते त्यामध्ये मी घातलेली आहे। आणि कसं आहे माहिती आहे का, जास्त जर तिखट तुम्ही बनवली तर खाताना थोडंसं ठसका लागल्यासारखं होतं, म्हणून ही चकली बनवत असताना जास्त तिखट बनवायची नाही, कमी तिखटच बनवायच्या। त्या मिठातल्या जरी बनवल्या तरी चवीला छान लागतात, परंतु जास्त तिखट बनवू नका। तशा जर बनवलं तर ठसका लागल्यासारखं होतं।
किंवा तुम्हाला हिरवी मिरची जर आवडत असेल तर त्याची थोडीशी पेस्ट बनवून तुम्ही त्यामध्ये घालू शकता तिखटपणासाठी. फक्त जास्त तिखट बनवायची नाही. उपवासासाठी कधी तर खिचडी बनवताना मिरची पूड घरी असावी म्हणून मी नेहमी बनवून आणते. ती मिरची पूड त्यामध्ये घातलेली आहे आणि थोडंसं मिश्रण गरम होतं म्हणून चमच्याच्या साहाय्याने थोडंसं मी मिक्स करून घेतलं. आता थोडंसं एकजीव करण्यासाठी हाताच्या साहाय्याने थोडंसं मिक्स करून आपल्याला ते घ्यायचं आहे. मी जास्त प्रमाणात बनवलेलं नाही, कारण कसं होतं शहरासारख्या ठिकाणी जर म्हटलं तर आपल्याला ते आपण कुठं वाळत घालणार आहे. ऊन प्रत्येक ठिकाणी असतेच असं नसतंय आणि थोडंसं वरती टेरेसची जागा आहे, परंतु कबूतर एवढं परेशान करते ते, त्यामुळे त्यामध्ये तिथं तर करू शकत नाही. आणि मी नेहमी गावी गेल्यानंतर हे सगळं बनवून घेऊन येते किंवा सासूबाईंनी बनवल्यानंतर थोडंफार त्याही मला देतात. माझ्या बाल्कनीत थोडंसं दिवसभर ऊन असते, पण थोड्याच जागेत असते. तेवढ्या जागेत सुकत घालण्यासाठी मी प्लेट किंवा ताट आहे ना, त्या ताटामध्ये बनवणार आहे. म्हणून मी थोड्याच क्वांटिटीत तुम्हाला बनवून दाखवत आहे. तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर हे प्रमाण घेऊनच तुम्ही बनवू शकता. आणि आपण हा जो साचा वापरतो त्यामध्ये हे चकलीसाठी जी चकती असते ती त्यामध्ये घातलेली आहे. आणि आता आपल्याला त्यामध्ये मिश्रण घालायचं आहे. ज्या तुम्ही कसं कागद असतो ना त्यावरती बनवू शकता, प्लॅस्टिकचा जो कागद असतो त्यावरती. परंतु मला कागद कुठे मी ठेवणार, मला हे ताटं व्यवस्थितरित्या ठेवता येतील म्हणून मी ताटामध्येच थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे चिटकू नये म्हणून. अशा पद्धतीने मिश्रण भरून घ्यायचं आहे. याला आमच्याकडे शेवगा म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा, परंतु आमच्याकडे याला शेवगा म्हणतात. त्यामध्ये मिश्रण एवढं भरून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्या चकल्या बनवून घ्यायच्या आहेत. बटाटा आणि साबुदाण्याचं योग्य प्रमाण जर घेतलं तर या चकल्या तुटत नाहीत. तुम्हाला जशा बनवायच्या म्हणजे मोठ्या लहान कशा बनवायच्या तशा तुम्ही बनवू शकता. एक चकली बनवून दाखवली, पण नंतर माझ्या लक्षात आलं की कॅमेरासमोर व्यवस्थितरित्या दिसत नाही, म्हणून मी तुम्हाला इथे थोड्या वेळासाठी ते बनवून दाखवत आहे. तुम्ही ते पाहू शकता. मिश्रण अजिबात तुटत नाही. जसं तुम्ही बनवायचं तसं ते बनवू शकता कमी मोठे. मी इथं थोड्याशा मोठ्याच बनवलेल्या आहेत. एका शेवग्यामध्ये जेवढं मिश्रण घातलेलं आहे तेवढ्या मिश्रणाचे आपल्याला बनवायचे आहे. 5 ते 6 तर बनतात. तुम्ही इथे पाहू शकता. एका शेवग्यामध्ये जेवढं मिश्रण घेतलेलं तेवढ्या झालेल्या आहेत. राहिलेल्या मिश्रणाच्या पण आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. मी अशाच ताटात बनवणार आहे. ताटाला थोडंसं तेल लावून. आणि अशा पद्धतीने ऊन माझ्या बाल्कनीत एवढं येतं, दिवसभर येतं पण एवढ्याच ठिकाणी येतं. म्हणून मी भिंतीवरती अशी ताटं ठेवलेली आहेत सुकण्यासारखी आणि 1 दिवसात त्या सुकतात. जर आपल्याला वाटलं तर आपण दुसऱ्या दिवशी सुकवू शकतो, परंतु दिवसभर प्रचंड ऊन असल्यामुळं ह्या एका दिवसात छान अशा सुकलेल्या आहेत. आणि 1-2 तास झाल्यानंतर त्याची बाजू पलटून मी घेतलेली आहे. चकल्यांची बाजू पलटून छान अशा मी सुकू दिलेली आहेत. 1 दिवसात त्या छान अशा सुकलेल्या आहेत. तुम्ही ते पाहू शकता. बटाटा आणि साबुदाण्याची चकली आपली तयार आहे. छान अशा सुकलेल्या आहेत आणि अर्धा किलोच्या प्रमाणात एवढ्याच झालेल्या आहेत. जास्त प्रमाणात गावी गेल्यानंतर बनवल्या तर मी त्याचा व्हिडिओ नक्की अपलोड करेन. चला तर आपण या तळून घेऊया. मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने ते छान अशा फुलून येतात. तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्यामधील तेल छान असं तापलेलं आहे. साबुदाणा बटाट्याची चकली आपण तळून घेऊया. तुम्ही इथे पाहू शकता छान अशा फुलते त्या, एकदम दुप्पट अशा फुलते त्या आणि एकदम कुरकुरीत खुसखुशीत होते त्या. तुम्ही पाहू शकता छान अशा फुललेल्या आहेत. नवरात्रीचा उपवास असू द्या किंवा उपवासासाठी आपण वाळवणाचे जे पदार्थ आहे हे सुट्टीत किंवा उन्हाळ्यात आपण बनवून ठेवतो आणि नंतर आपलं उपवासाला वगैरे तळण्यासाठी आपल्याला ते कसं त्या वेळेला तळू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून ठेवू शकता. आणि ज्यांना उन्हात वाळवण्याची सोय नाही किंवा जे सिटीत राहतात त्या ठिकाणी जास्त ऊन सूर्यप्रकाश नसतो तर त्यांनी असं कमी प्रमाणात बनवलं तरी चालेल. अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. तुम्ही इथे पाहू शकता छान अशा फुललेल्या आहेत. आणि असं काही नाही की ते उपवासाच्याच वेळी तळून, मुलांना जर आवडत असेल तर तुम्ही तळून ते देऊ शकता. त्यातील थोड्याशा चकल्या मी तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही ते पाहू शकता खूप छान अशा झालेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा.
आणि तुम्हाला मी इथं एक चकली मोडून दाखवते, एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे आणि यातला साबुदाणा असा कच्चा राहत नाही, एकदम फुलून येतो, त्यामुळे दाताखाली पण तो अडकत नाही. अशा पद्धतीने योग्य प्रमाण घेऊन आणि ही पद्धत वापरून साबुदाणा बटाट्याची चकली नक्की बनवून बघा. बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की ते कशी झाली. चॅनलवरती अपलोड केलेल्या रेसिपी कशा वाटतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.